अ, हा जो सगळा उपक्रम आपण सुरू करतोय ना, हे गेले काही वर्ष, दीड वर्ष चालू आहे. त्याच्यामागचा हेतू असा आहे, की यात सहभागी होणाऱ्या सगळ्यांनी मोकळेपणाने अ, चिंतन आपण जे केलेलं असतं कुठल्याही विषयावरती, तर त्याची अभिव्यक्ती करावी, ते प्रकट करावं आणि अ, असं एक साधेपणाने सगळ्यांनी एकमेकांबरोबर ते शेअर करायला लागले, एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं लर्निंगचं. ॲक्टिव्ह लर्निंग ज्याला म्हणतात. त्याचं तुम्हाला इच्छांचं उन्नयन आणि समत्व म्हणजे काय? त्याच्यावरती ज्याला एखादं सेशन असतं, तर त्याला अ, जे सहभागी होत असतात, त्याच्यातले काही जण जरी त्याच्याशी बोलत असले, अ, की ज्यांनी त्याच्यावरती चिंतन केलं, विचार केलाय, अभ्यास केलाय, प्रयोग केले. पण ज्यांनी तसं तेवढं जरी केलेलं नसलं, तरी सुद्धा त्यांचं अगदी प्रिमिटिव्ह जरी असलं, अगदी प्राथमिक पातळीवरती जरी त्यांनी त्यांचं ऑब्झर्वेशन मांडलं, तरी त्यांनी काही बिघडत नाही. कारण इथे काही आपल्याला ह्याची स्पर्धा नाही, विद्वत्तेची स्पर्धा नाहीये. कुठल्याच प्रकारची स्पर्धा नाही खरं. आपण एकत्रितपणे त्या विषयाचा अभ्यास करतोय, त्याचा अर्थ समजून घेतोय, त्याचं मर्म समजून घेतोय आणि त्याच्या जीवनात असणारं त्याचे जे अ, उपयुक्तता आहे, तर ती त्या जीवनाशी असणारा त्याचा डायरेक्ट संबंध जो आहे, तो उलगडून पाहतोय. त्यामुळे तुम्ही जे सहभागी झालेले आहेत त्यांनी हे मनामधनं काढून टाकावं, की आपल्याला काहीतरी इथे परीक्षेतनं जातोय आणि आपल्याला काहीतरी बोललं तर हसतील आणि असं काही असणार नाही. हा उलट असा प्लॅटफॉर्म आहे, की इथे मुक्तपणे आपण व्यक्त होऊ शकतो आणि आपल्याला हळू म्हणजे व्यक्त होणं, मग त्याच्यातनं एक अ, थोडंसं आपलं म्हणणं जे असतं ते मांडण्याची एक शैली आपली आपल्याला लक्षात यायला लागते. काही वेळेला आपण असं खूप पडतं घेऊन मांडतो किंवा फार आक्रमक होतो. मग बाकी सगळेजण जे त्याच्यात सहभागी होणारे असतात ते वेगळ्या प्रकारे प्रकट होत असतात. तर ते पाहता आपण शिकत जातो. म्हणजे कंटिन्युअस लर्निंग जे आहे, सतत शिकण्याची जी प्रक्रिया आहे, तर ती आपल्याला जगण्यासाठी फार आवश्यक असते आणि त्यांनी आपली जी समृद्ध होतो आपण आतून, एनरिचमेंट होते, तर ती खूप महत्त्वाची असते आणि त्यासाठी असे काहीतरी छोटे-छोटे टॉपिक असतात, छोटे-छोटे विषय घेतलेले असतात आणि त्याच्यात ज्याला असं सांगितलं जातं, की आता तुम्ही तुमचे विचार त्याच्याविषयीचे व्यक्त करा. तर त्याला सगळ्यांनी संधी साधली पाहिजे ती आणि व्यक्त झालं पाहिजे. म्हणजे मग काय होतं, की तुम्ही काहीतरी विचार केलाय, चिंतन केलंय, मनन केलंय, प्रयोग केलाय आणि मग बोलताय किंवा तुम्हाला हे एवढं काही जमलेलं नाही सगळं करायला, पण तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही व्यक्त होताय. तरी बिघडत नाही. त्याने तो विषय पुढे जातो. सुरुवात कुठेतरी प्राथमिक पातळी झाली, तरी बिघडत नाही. पण आपण सगळेजण एकत्र बसून ऑनलाईन या विषयाचा आढावा घेतोय, त्याचा व्याप्ती समजून घेतोय, किती त्याचा पसारा आहे त्या विषयाचा, त्या संकल्पनेचा हे उलगडून पाहतोय. खोलात जाऊन त्याचा अर्थ समजून घेतोय आणि जगण्याशी असणारा संबंधही समजून घेतोय. तर हे सगळं समजून घेण्याची प्रोसेस जी आहे, तर त्याला चालना मिळावी आणि सगळ्यांचा सक्रिय सहभाग त्याच्यात असावा. सक्रिय लर्निंग व्हावं, ॲक्टिव्ह लर्निंग व्हावं. पॅसिव्ह लर्निंग आपण परिचित असतो त्याच्याशी आणि जर ॲक्टिव्ह लर्निंग झालं, तर किती त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात, हे आपण करून पाहिल्याशिवाय कळत नाही. आत्ताच माझ्याकडे इथे येणारा एक अतिशय लहानसा मुलगा आहे, अ, 17-18 वर्षाचा. तर तो मला आज भेटून सांगत होता, की "बाबा," म्हणे, "बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला काय-काय जे सांगताय, तर त्याच्यातलं अमुक एक गोष्ट म्हणजे मला अ, जागृत राहिलो मी आणि करून पाहिलं ते, तर मला एकदम डोक्यात काहीतरी वेगळंच जाणवलं आणि माझ्या वर्तनामध्ये एकदम बदल घडून गेला." असं तो आजच सांगून गेला. आणि तो म्हणला, असंही म्हणला तो, की तुम्ही जे नेहमी सांगता, की बौद्धिक ज्ञान आणि बोधाचं ज्ञान, तर याच्यात काय फरक असतो? हा 16-17 वर्षाचा मुलगा मला सांगत होता, की हा फरक मला आज लक्षात आला. किती छान गोष्ट आहे ना ही. म्हणजे 16-17 वर्षाच्या आत्ताच्या काळात वावरणाऱ्या मुलांमध्ये हातात फक्त त्यांचा हे असतो, नाही का, मोबाईल असतो आणि त्याच्यावरती काहीतरी करतात. तर हा मुलगा तसं सांगतोय म्हणल्यावरती
मला इतका त्याचा आनंद झाला की अरे किती छान, या वयात जर त्याला कळलं तर त्याचं आयुष्य त्याच्या पुढचं बदलून जाईल. कारण शेवटी आपल्याला जे खूप आतून कळलेलं असतं तर त्यांनीच आपल्या जीवनाची दिशा ठरते. पण नाही तर नुसतं वरवरचं गोळा करून आणि असं पॅसिव्ह लर्निंग, जे नुसती माहिती गोळा केली ते पॅसिव्ह लर्निंग झालं. आपण जर त्या माहितीचा वरती निरीक्षण करतो, त्याचा अभ्यास करतो, चिंतन करतो, तर त्या माहितीचं रूपांतरण ज्ञानात होतं आणि मग त्याच्यावरती प्रयोग केले की बोधात रूपांतरण होतं. तर बोध सर्वाधिक महत्वाचा आहे. तर त्या दृष्टीने आपण ह्या विषयाकडे आज जो आहे तो तुम्ही मंडळींनी सर्वांचा सहभाग त्याच्यातला अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. तर त्यामुळे मी फक्त एक सूचना तुम्हाला एवढ्यासाठी दिली की त्याच्यामागची भूमिका काय आहे. आपण हे संध्याकाळचं सेशन हे सर्वांच्या सहभागासाठी घेतोय. कोणीतरी जे बोलतात आत्तापर्यंत वेगवेगळे एपिसोड झाले, त्याच्यामध्ये कोण 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 काय काय विषय घेऊन बोलले, पण ते एक चालना मिळावी, म्हणजे आत्मयोग साधनेचे परिणाम काय मिळू शकतात त्याची एक लोकांना माहिती व्हावी, यासाठी ते जरी असलं त्याच्या पलीकडे जाऊन त्या विषयाचं चिंतन करणं, अभ्यास करणं, हे जे आधी मी म्हणलो त्या विषयाशी त्याची जे समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे खोलात जाऊन, तर त्या प्रक्रियेला सुद्धा या निमित्ताने चालना मिळावी, असाही त्याच्या मागचा हेतू आहेच. तो जास्त व्यापक आणि जास्त महत्वाचा हेतू आहे. कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आपली जॉईन होत आहेत आता या कार्यक्रमाला, तर ते जे सगळे असे जागृत झाले, त्यांच्यातला अवेअरनेसची क्वालिटी, त्याची गुणवत्ता सुधारली, त्याची व्याप्ती सुधारली, उंची सुधारली. आणि हे खरं आहे बरं का, म्हणजे अवेअरनेसला व्याप्ती असते, खोली असते, उंची असते, नुसतं म्हणायला नाही आहे, ऍक्च्युअली असतं. आणि तसं ते असलं आणि ते आपल्या लक्षात आलं तर खरंच अवेअरनेसची माझी क्वालिटी इम्प्रूव्ह झाली, ती माझं जगणं किती साधं सोपं होऊन गेलंय. तर तो साधेपणा, सोपेपणा जगण्यातला जो येणार आहे, ते काही रिच्युअलिस्टिक सवय निर्माण करणं नाहीये, ते बोधाचं नैसर्गिक परिणाम आहे. तर त्यामुळे त्या बोधाला आपण सर्वाधिक महत्त्व जे देतोय ते त्यासाठी देतोय की त्यांनी परिवर्तन आपोआपच होऊन जातं. आपल्याला सारखी आठवण ठेवायला लागत नाही की मला सारखं शांत राहायचंय, मला असा चेहरा प्रसन्न ठेवायचा आहे. तुमचा चेहरा आपोआपच प्रसन्न होतो, शांती आपोआपच टिकून राहते. तर जे सहजपणे टिकून राहतं आणि त्याचा काही आपल्याला ओझं वाटत नाही, अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये एक वेगळं स्थान त्याचं निर्माण करतात. तर तसं योगविद्येचं स्थान तुमच्या जीवनात निर्माण होणं आणि त्याच्याशी संबंधित हे सगळे विषय आहेत. पण योगविद्या ही जगण्याची विद्या आहे, नुसतं पाठ करण्याची विद्या नाही. पाठ करणं उपयुक्त आहे पण पुरेसं नाही. त्यामुळे हा सगळा तुम्हाला एक त्याच्यामागची परिप्रेक्ष्य, संदर्भ लक्षात यावा म्हणून हे मुद्दाम सांगतोय. आता तुम्हीच हा विषय पुढे न्यायचा आहे की थोडक्यात फक्त हे करतो, सांगतो की इच्छेचं उन्नयन म्हणजे काय, आणि दुसरा विषय आहे समत्व. तर म्हणजे शब्दांमध्ये आपल्याला हे नको व्हायला म्हणून सांगतोय की उन्नयन म्हणजे वरती नेणं, म्हणजे व्याप्ती त्या इच्छांची जी स्वतःपुरती फिरणाऱ्या ज्या इच्छा असतात त्याऐवजी त्या आपल्या फॅमिलीच्या विषयीचे विचार घेणं, त्याच्यासाठी काहीतरी केलं जाणं, हे इच्छांचं उन्नयन झालं काही प्रमाणात. नंतर समाजासाठी काहीतरी करणं झालं, मग राष्ट्रासाठी, मग विश्वासाठी करणं, हे सगळं त्या इच्छांचं उन्नयन झालं. तसं समत्व म्हणजे एक असा बॅलन्स स्टेट आहे. आतली आपली जी साम्यावस्था असते, एक स्थिरता असते की जी बाकी कशाने बाहेरच्या कारणाने विचलित होत नाही, तर ते म्हणजे समत्व आहे. आता या दोन विषयांचा अगदी मूळ हा अर्थ डोळ्यापुढे ठेवा आणि तुमच्यापैकीच आता तुम्ही लीड घेऊन हा विषय पुढे ना, मी आता बॅकग्राऊंड मध्ये जातो, म्हणजे आहे मी प्रेझेंट आहे, पण आता तुम्हीच हा विषय फुलवा सगळेजण मिळून, आणि सगळ्यांचा सहभाग त्याच्यात असू दे, पण एकदम सगळ्यांचा नको, एका पाठोपाठ असू दे. ठीक आहे ना? नमस्कार, मी सुमेधा करमरकर, हा हा. निवृत्त शिक्षिका आहे आणि गेली 15 वर्ष तुमच्याकडेच अर्थात योग साधना शिकते आहे. आता सध्या
आपण सर्वजण मिळून योग आणि मन या पुस्तकाचं, बाबांच्या पुस्तकाचं वाचन करतो. तर असं लक्षात येतं की इतर पुस्तकांचं जसं आपण वाचन करतो तसं वाचन या पुस्तकाचं किंवा बाबांच्या कुठल्याही पुस्तकाचं करून नाही चालणार. आणि त्यामुळे बाबांचं पुस्तक वाचताना अनेक संकल्पना समजून घेत 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 पुढे जावं लागतं. आणि त्या नुसत्या आपापल्या वाचनातून पूर्णपणे, म्हणजे मी समजा एखादं पुस्तक वाचलं आणि मला ते पूर्ण कळलं असं होऊन नाही चालणार. तर म्हणजे त्यांनी नीट कळणार नाही. पण जर आपण आपले अनुभव आपल्या साधकांबरोबर शेअर केले, सगळ्यांनी मिळून चर्चा केली आणि त्यातून जर आपण शिकत गेलो तर कदाचित आपलं समजून घेणं जे आहे ते जास्ती अधिक चांगलंही होईल आणि त्या अभ्यासातला आपल्याला आनंद पण मिळेल. त्यामुळे इच्छांचं उन्नयन आणि समत्व या दोन संकल्पनांबद्दल आपण आपापले विचार किंवा अनुभव शेअर करतो. मी पण माझ्या परीने थोडासा त्याबद्दल जो काही विचार केलाय तो शेअर करते आपल्याबरोबर. प्रथम इच्छांचं उन्नयन याबद्दल मी जो काही विचार केलाय तो थोडासा तुमच्या समोर मांडते. तसं पाहायला गेलं तर इच्छा किंवा कामना अगदी जन्मापासून आपल्याबरोबर आहेत असं लक्षात येतं. जन्मापासूनच म्हणजे काय तर अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सुद्धा इच्छा असतात आणि त्या इच्छा ते व्यक्त पण करत असतं. अर्थात त्याची व्यक्त करण्याची पद्धत तेव्हा तरी एकच असते आणि ती म्हणजे रडून दाखवायची. म्हणजे भूक लागली तरी रडतं, आणखीन काही हवं नको असलं तरी ते रडून सांगतं. त्यामुळे रडून व्यक्त करणं हे त्याचं पहिलं इच्छा व्यक्त करणं आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जेव्हा तो आणखीन मोठा होतो तेव्हा तो कदाचित आपल्या इच्छा, काय हवंय काय नकोय हे शब्दाने सांगेल. आणि हे सांगताना कदाचित मग त्या इच्छा या त्याच्या व्यक्त होताना त्याचं पद्धत जी असेल व्यक्त होण्याची ती बदलत जाईल. म्हणजे नंतर त्याला काय हवं काय नको तेही तो सांगेल, पण मग आई हवी आहे, हे नकोय, ही व्यक्ती नकोय, ही इच्छा हवी, अशी सगळी व्यक्त तो करत राहील. हे होता होता जसं आपण वाढत जातो, मोठे होतो, तसतसे विकसित होतो आणि जसजसे आपण विकसित होतो तसं आपल्या इच्छा पण विकसित होतात. म्हणजे कसं त्या उन्नतही होत जातात. म्हणजे असं वाटतं की लहान मुलापासून हा जो इच्छांचा झालेला, लहानपणापासून म्हणूया आपला इच्छांचा जो प्रवास आहे हा सतत चालू असतो आणि तो सतत उन्नत होत असतो, म्हणजे वरच्या दिशेलाही जातच असतो. मात्र हे होत असताना हे जे इच्छांचं उन्नयन होणं किंवा उन्नत होणं, वर जाणे, ते अगदी लहान मुलाच्या बाबतीत पाहिलं तर फक्त तहान भुकेच्या पातळीवर असतं आणि मग जेव्हा त्याला आणखीन काही समजायला लागतं तेव्हा हवं नकोच्या पातळीवरती येतं. पुढे काही आवड त्याची निर्माण होत जाते आणि ही आवड निर्माण होताना मग तो म्हणतो मी कोण होणार मोठेपणी. याच्यातून तर त्याच्या भविष्यातल्या इच्छा आपण व्यक्त करायला लागतो. अर्थात थोडंसं इथे स्वप्नरंजन असतं त्या मुलाचं आणि थोडंसं बरंचसं अज्ञानही असतं कारण त्याला काही माहित नसतं. पण तरी सुद्धा, आणि त्यामुळे तो काय करतो तर एकाच वेळी अनेक गोष्टी व्हायच्या असं म्हणतो. म्हणजे तो काय म्हणतो मी सैनिक पण होणार, मी हॉटेल पण काढणार, मी वैमानिक पण होणार, असं सगळं तो एकदम सांगायला लागतो. जशी की माझी पण नात आहे, ती म्हणते मी डॉक्टर होणार आहे, मी ब्युटी पार्लर काढणार आहे, त्यानंतर मी काय हॉटेल पण काढणार आहे, सगळं म्हणजे सगळं तिला व्हायचंय. पण ज्या वेळेला ती मोठी होईल त्यावेळेला तिला वास्तवाचं भान येईल आणि हे वास्तवाचं भान आल्यानंतर मग आता व्यक्त केलेल्या ज्या तिच्या इच्छा असणार आहेत त्यातल्या ज्या पूर्ण होण्यासारख्या असतील किंवा ज्या असतील त्याच फक्त राहतील आणि बाकीच्या ज्या आहेत की ज्याला वास्तवाचा काही स्पर्श नाहीये त्या कदाचित गळून पडतील. तर असं हे जे गळून पडणं आहे नैसर्गिकरित्या, ही जी प्रक्रिया आहे ती अगदी लहानपणापासून सुरू होते असं कुठेतरी मला वाटत राहतं. म्हणजे इच्छांचं उन्नयन जे आपण म्हणतो ते
अगदी लहानपणापासून म्हणजे जन्मापासूनच आहे असं म्हणायला काही फारसं हरकत नाही. आणि त्यातलं एक वैशिष्ट्य असं लक्षात येतं की हे ज्या वेळेला उन्नयन होतं त्यावेळेला पहिलं राहत नाही. म्हणजे पहिली पातळी ही कुठेतरी आपण कळत नकळत ओलांडलेली असते, आपल्याला समजतही नाही. नंतर मोठं जेव्हा आपण जातो तेव्हा भूक लागली आपल्याला रडून नाही सांगावं लागत, ते आपण आपल्या शब्दातून सांगतो. हे जसं होतं तेव्हा रडणं आपोआपच एखादी इच्छा व्यक्त करण्यासाठी जे असतं रडून सांगणं ते कमी होतं किंवा नाहीसं होतं. म्हणजे हे अगदी प्राथमिक पातळीवरचं किंवा ज्याला आपण म्हणू वैयक्तिक पातळीवरचं असं थोडंसं इच्छेचं उन्नयन आहे किंवा वाटतं मला असं ते. त्यानंतर इथे इच्छांची पातळी जेव्हा थोडी थोडी पुढे जाते तेव्हा असं लक्षात येतं की जसजसे आपण मोठे होत जातो तसतसं आपल्या इच्छेचं रंग रूप सगळंच बदलत जातं, पातळी पण बदलते, पातळीवरची येते. मात्र एक गोष्ट अशी लक्षात येते आणि ती अगदी महत्वाची आहे की हे जे काही घडतं ना उन्नयन ते अगदी स्वाभाविकपणे घडतं, सहजपणे होतं. आणि आपण जसजसं विकसित होत जातो तशा आपल्या इच्छाही विकसित होतात आणि खालच्या पातळीवरच्या इच्छा अगदी सहजपणे गळून पडतात. आपल्याला कळतही नाही अशा पद्धतीने हे घडतं आणि हे इच्छांचं उन्नयन नैसर्गिक रीतीने पण होत असतं. त्यामध्ये योग्य त्या इच्छा राहतात आणि कमी महत्वाच्या किंवा आपण म्हणूया की खालच्या स्तरावर असणाऱ्या इच्छा गळून पडतात. आणि ही प्रक्रिया मात्र आयुष्यभर चालू राहते, कारण इच्छांना शेवट नाही ना. एक पुरी झाली तरी दुसरी पुढची निर्माण होतेच आणि ती तुम्हाला त्या इच्छापूर्तीसाठी पळायला लावतेच. पण मात्र पुढे पुढे असंही या बाबतीत लक्षात यायला लागतं की इच्छांना जसा शेवट नाही ना तसंच या इच्छा यांना त्या कशा निर्माण होतात हे जर पाहिलं तर मी आणि माझं या एकाच विषयावरती फिरतायत असं लक्षात येतं. आणि विशिष्ट मर्यादेच्या पुढे मग या इच्छांचं उन्नयनही फारसं होत नाही असंही लक्षात होतं. म्हणजे इच्छा निर्माण होत आहेत त्या नाही कमी होत, पण पातळी मात्र तीच राहते, ती वरची होत नाही असं आपल्याला जाणवत राहतं. कारण आपण आपल्या ज्या इच्छा व्यक्त करत राहतो त्या मीच्या माध्यमातून होतो. सगळ्या मी भोवती फिरतात, मला हे हवं, मला ते नको, माझं असं असलं पाहिजे, माझं तसं झालं पाहिजे, हे मी करीन ते मी करीन, या इच्छा संपत नाही. आणखीन दुसरं इच्छांच्या बाबतीत जे मला जाणवतं ना की ह्या ज्या सगळ्या इच्छा आहेत ना ज्यांना आपण षड्रिपू म्हणतो ना त्यांच्यामुळेच निर्माण होतात. म्हणजे असं मी दावा नाही करणार त्याच्यातूनच, पण तेही एक कारण आहे असं लक्षात येतं. म्हणजे काम क्रोध लोभ मद मत्सर मोह या सगळ्यातून या इच्छा या आपल्या निर्माण होतच राहतात. त्यामुळे काय होतं तर जे मिळालेलं आहे आपल्याला त्यात आपलं कधीच समाधान होत नाही आणि त्याच्यापेक्षा अधिक हवं अधिक हवं अधिक हवं संपतच नाही. खरं तर यांच्यामुळेच या सगळ्या म्हणजे षड्रिपूंमुळे किंवा या इच्छा पुन्हा पुन्हा निर्माण होतात, आपण पुन्हा पुन्हा त्या शोधत राहतो. असंही लक्षात येतं की आपण हे पूर्ण करायचा प्रयत्न करतोय, सुरुवातीला छान वाटते, सुख येते, मस्त वाटते, पण शेवटी काहीतरी ते दुःख पदरात टाकून जाते की काय असंही बरेचदा आपलं घडतं. पण हे एक आहे की हे कितीही वेळा पुन्हा पुन्हा घडलं ना इच्छा निर्माण करतो पूर्ण करतो ते दुःख देऊन जातं तरी आपल्याला काही लक्षात नाहीये आणि आपण तिथेच राहतो, आपल्या पातळी इच्छांची बदलतच नाही. असं थोडंफार घडतं. पण ह्याला जर थोडस अभिजात योग साधनेची जोड मिळाली आपल्या दैनंदिन जीवनातले तर मात्र हे इच्छांचं उन्नयन खऱ्या अर्थाने वरच्या पातळीवर जाऊन होऊ शकतं. म्हणजे ज्या एका विशिष्ट बिंदूपाशी म्हणूया किंवा एखाद्या स्तरापाशी म्हणूया एखाद्या पातळीपाशी म्हणूया आपल्या इच्छांचं उन्नयन थांबलेलं असतं, म्हणजे तो स्तर म्हणजे स्वार्थाभोवती म्हणूया किंवा माझ्यापुरतं म्हणा मर्यादित असं, तर ती थोडीशी उंची नंतर बदलायला सुरुवात होऊ शकते आणि दैनंदिन योग साधनेमुळे ही इच्छांची पातळी थोडीशी वरची दिशा पकडते असं जाणवायला लागतं. साधना एकदा सुरू झाली की मग साधकाला अल्पसा जरी आत्मतत्वाचा स्पर्श झाला तरी हे उन्नयन सुरू होतं.
अगदी खरं म्हटलं तर हेच खरं उन्नयन अपेक्षित आहे. परंतु ते सुरू मात्र आत्मसाधनेशिवाय होत असेल असं निदान मला वाटत नाही. पूर्वी मी किंवा माझं याच्यातून निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा असतात आपल्या, म्हणजे त्या विशिष्ट अगदी मर्यादितच होतात ना, त्याच्यामध्ये काही व्यापक संदर्भ नसतोच. आणि त्यामुळे त्या मी आणि माझ्यामधनं निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत किंवा असतात, त्या मग हळूहळू व्यापक संदर्भ निर्माण करायला लागतात किंवा व्यापक संदर्भातून निर्माण व्हायला लागतात. आणि त्यामुळे आधी आपण जो मीच्या पातळीवरनं सगळ्या इच्छा पूर्ण करत होतो किंवा इच्छा आपल्या व्यक्त होत होत्या आणि नैसर्गिक रीतीने थोडंफार त्याचं उन्नयन होत होतं, ते नैसर्गिक रीतीने होणारं उन्नयन जे आहे ते थोडंसं अधिक वरच्या पातळीवरती जातं, ज्याला योग साधनाची जर जोड असेल तरच ते होऊ शकतं. आणि त्यामुळे काय होतं, तर मी आणि तू म्हणजे मीची जागा तू घेऊ शकतं, तूची जागा आपण घेतं आणि आपण सर्व असं करत करत ही शेवटी विश्वापर्यंत सुद्धा ही इच्छेचं उन्नयन हे होतं. इच्छांचं उन्नयन मात्र एक लक्षात घ्यायला पाहिजे की एका बाजूनी त्या इच्छांचं उन्नयन होत असतं, अधिक उच्च प्रतीच्या म्हणूया किंवा वरच्या पातळीवरच्या म्हणा, अशा इच्छा आपल्याला निर्माण व्हायला लागतात. आणि त्याच वेळेला ज्या अनावश्यक म्हणूया किंवा खालच्या पातळीवरच्या आहेत असं म्हणूया, अशा ज्या इच्छा असतात कमी महत्वाच्या म्हणूया, त्या मात्र आपोआप गळून जातात आणि त्याचं काही आपल्याला त्रास मात्र होत नाही, हे तितकंच खरं. जसं लहानपणापासून जे काही बदल झालेले आहेत ते आपण सहजपणे स्वीकारलेले असतात, त्याच्यासाठी काही आपण मेहनत पण घेतली नसते. पण इथे सुद्धा त्या आता साधनेमुळे आपोआप गळून पडतात. इथं मला एक बाबांनी सांगितलेलं उदाहरण आठवतं की भातुकलीचं. लहानपणी आपण भातुकली खेळतो, लहानपणी बरेच खेळ आपण खेळतो, त्याच्यामध्येच रमतो. तेव्हा त्या भातुकली करताना दाणे आणि गुळ वापरून लाडू करतो, असं सगळं करतो. पण ज्यावेळेला ती मुलगी मोठी होते आणि खरी संसारात रमते आणि घरासाठी घरातल्यांसाठी लाडू करायला लागते, त्यावेळेला काही फक्त दाणे आणि गुळ वापरून ती करत नाही, तर ती अगदी योग्य पद्धतीने जो तिला करायचा आहे असाच छान लाडू ती करते. म्हणजे तिचं जे काही लाडू करणं आहे ते आधीच्या पातळीवरनं वरच्या पातळीवर गेलंय, हे खरं आहे. पण त्यावेळेला आता तिला त्याचं दुःख नाहीये की अरे मी आता लाडू ह्याचा दाण्याचा आणि गुळाचा लाडू नाही करत आहे, असं काही तिला वाटत नाही. हे सहज रीतीने झालेलं तिच्यात परिवर्तन आहे. हे किंवा असं ज्या वेळेला परिवर्तन आपल्यामध्ये आपल्याला दिसतं की पूर्वी मी अमुक एखादी गोष्ट करत होते आणि ती थोडीशी स्वार्थाभोवती गुंतलेली होती आणि आता असे विचार किंवा अशी इच्छा सुद्धा माझ्या मनामध्ये निर्माण होत नाहीये. आणि त्याऐवजी ती जागा कदाचित तुम्हीनी घेतली असेल, कदाचित आपण सर्वांनी अशामध्ये गेली असेल, रूपांतरित झाली असेल, असं थोडं थोडं घडायला लागतं. आता हे मात्र नक्की आहे की याचा अर्थ हा 100% बदल लगेचच होईल असं नाही होणार. थोडाफार आपल्याला त्याला त्याचा वेळ हा द्यावाच लागणार आहे. पण तरी सुद्धा आतापर्यंत मी बाबांच्या मार्गदर्शनाखाली जे जे काही शिकले, त्याच्यातून जे जे काही मला या संदर्भात थोडंसं उलगडल्यासारखं वाटलं, ते मी मला जसं जमेल तसं व्यक्त केलेलं आहे. आता तुम्ही पण याबद्दल थोडंसं विचार करू शकता. तुम्ही म्हणता ना, तसाच अनुभव मला पण आला ऍक्च्युली, म्हणजे इच्छांच्या उन्नयनाच्या बाबतीत. म्हणजे जसं तुम्ही म्हणता की पूर्वी इच्छा मी आणि माझं या परिघातच फिरत होत्या आणि त्याचा परिघ विस्तारला, थोडं इतरांना इन्क्लूड करण्याकडे कल व्हायला लागला आणि अगदी उन्नत अवस्था समजली ती जेव्हा बाबांनी सर्वेत्र सुखीनचा या प्रार्थनेचा अर्थ समजावून दिला. ती प्रार्थना म्हणताना खूप छान वाटतं. म्हणजे सर्वांना, सर्व चराचर सृष्टीला सुख, निरामय आरोग्य लाभू दे, योग्य ते दिसू देत आणि दुःख दूर होऊ देत, ही मला वाटतं सर्वात उन्नत अवस्था म्हणायला पाहिजे इच्छांची. हा एक कॉन्टेक्स्ट झाला म्हणजे परिघ विस्तारण्याचा.
दुसरा थोडा मी माझा अनुभव शेअर करते. थोडा वेगळा कॉन्टेक्स्ट आहे. म्हणजे मी विचार करत होते इच्छा कोणत्या असतात. तर म्हणजे पूर्वीपासूनच म्हणजे आता आत्मयोग साधनेकडे आपण स्वतःकडे फार बघतो, खूप बघत राहतो. त्यातनं जे काय लक्षात आलं तसं, की पूर्वी कशा इच्छा असायच्या, की मैत्रिणीकडे एखादा छान ड्रेस आहे तर मग मला पण हवा आहे, मला पण गाडी हवी आहे, अशा टाईपच्या म्हणजे काहीतरी हवयच्या अशा इच्छा असायच्या. आणि अशा इच्छा किंवा हवं नको असं का असायचं असा मी विचार करत होते. म्हणजे समोरच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही, त्यामुळे कमीपणाची किंवा अपूर्णत्वाची जाणीव असायची. मग ती पूर्ण करण्यासाठी सारखी धडपड असायची. पण असं लक्षात येतं आता मागे बघताना, की ती इच्छा पूर्ण झाल्यावर सुद्धा निखळ किंवा टिकाऊ आनंद कधी मिळाला नाही. परत दुसरी इच्छा सुरू व्हायची. आणि मग मागे बघितलं तर अशा वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठीची एक साखळी सतत दिसते. आणि माझ्या सगळ्या इच्छांचा प्रवास मला असाच दिसतो. आता बरीच वर्षे आत्मयोग साधना बाबांच्या मार्गदर्शनाखाली करते आहे. आत्मयोग साधनेमध्ये स्वतःचे समग्र दर्शन हा त्याचा गाभा आहे. तर म्हणजे हा विषय निघाल्यापासनं पूर्वीच्या माझ्या इच्छांचं सायकल्स मला दिसली आणि आता काय फरक पडलाय हे मी शेअर करते. पूर्वी मन सतत अस्वस्थ असायचं, भीती असायची मनात, चिंता असायची, यांनी ग्रासलेलं असायचं. आधी म्हटल्याप्रमाणे अपूर्णत्वाचा सतत अनुभव असायचा. त्यामुळे नेहमी असं ट्रिपला जायचं म्हटलं की असं वाटायचं की हा ट्रिपला गेल्यावर छान वाटेल, चांगलं काही खाल्ल्यावर मजा येईल, गप्पा मारताना या मनापासून सुटका होईल असं सतत वाटायचं. आणि म्हणून मग हॉटेलिंग, ट्रिप, शॉपिंग असं सगळं व्हायचं. तो आनंद मिळवण्याकरता सतत काहीतरी बाहेरनं आनंद मला मिळेल असं वाटत राहायचं आणि हे सगळं केलं जायचं. पण आता इतकी वर्ष साधना केल्यानंतरचा अनुभव असा आहे की जनरलीच छान वाटत असतं. म्हणजे अपूर्णत्वाची भावना आहे अजून, पण खूप वीक झाली आहे. त्यामुळे अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून काही फार केलं जात नाही. म्हणजे असं नाही की मी ट्रिपला जात नाही किंवा हे सगळं करत नाही, करते यातलं खूप नाही पण थोडंफार करते. पण म्हणजे त्यातनं आनंद मिळावा अशी प्रेरणा त्याच्या मागे नसते. जे काही करीन ते आनंदाने केलं जातं आणि त्यातनं आनंद मिळतो पण, नाही असं नाही. म्हणजे ट्रिपला गेले, काही निसर्गात गेले तर छानच वाटत राहतं, खूप छान मजा येते. तो तात्पुरताच आनंद मिळतो पण तो मिळतो. फक्त त्याच्या मागची ना प्रेरणा बदलली आणि त्यामुळे असं सतत छान वाटण्याचा जो अनुभव आहे ना तो खूप म्हणजे मनाला शांत करतो असं मला वाटतं. ऍक्च्युली आता बाकी कोणी विचार केला असेल तर जरूर शेअर करा. ऍक्च्युली मी मनाली बगाडे आणि मी जवळजवळ 3-3.5 वर्ष झाली त्याच्या म्हणजे BSc ला असताना मी बाबांकडे जायची, SP कॉलेजला होती तेव्हा. आणि तेव्हा सुरू केलं, पण नंतर मग अभ्यासामुळे राहून गेलं आणि आता परत व्हॉट्सअप वगैरे लॉकडाऊन नंतर सुरू केलं. तर जर जो विषय आहे आपला इच्छांचं उन्नयन आणि समत्व, तर जसं बाबांनी सांगितलं की आपल्या ज्या इच्छा आहेत त्या वरच्या लेवलला म्हणजे पातळीवर जात जातात. म्हणजे तो भाव जो आहे तो आपल्या पुरता न राहता पूर्ण विश्वासाठी होतो आणि त्यातून समत्व साधतं. तर म्हणजे मी असं ठरवलं नव्हतं काय बोलायचं वगैरे, पण जसं की सुरुवातीला त्या मॅडमनी सांगितलं की इच्छांचं जे मूळ आहे ते काम, क्रोध याच्यापासून निर्माण होतं. तर मला तसं वाटत नाही, कारण जगामध्ये चांगल्या पण इच्छा असतात आणि वाईट पण इच्छा असतात. म्हणजे
आता एखाद्याचं कल्याण व्हावं, गुरुला असं वाटतं कल्याण व्हावं शिष्याचं, तर ही चांगली इच्छाच आहे ना. आपण त्याला हे नाही म्हणू शकत. किंवा पूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं ह्याला आपण इच्छा काम क्रोधामुळे निर्माण झाली असं नाही म्हणू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की इच्छांचं कारण तर मन आहे ना सगळ्यात पहिले, आणि बुद्धी ठरवते की की ते इच्छा चांगली आहे की वाईट आहे. म्हणजे जसं मी वाचलंय, म्हणजे जेवढं जेवढं वाचलंय त्याच्यातून सांगते. आणि एक गोष्ट म्हणजे बाबांचं पुस्तक वाचलेलं की इच्छा निर्माण होतात त्या संपतात कशा. एक तर एक चार्ट डायग्राम होता, मला पूर्ण नाही आठवत कारण खूप वर्षापूर्वी वाचलंय ते, की एक तर त्या इच्छा पूर्ण होतात किंवा किंवा मग नाही होत. आणि जर नाही झाल्या तर त्याच्यातून एकतर त्या इच्छांचा त्याग होतो किंवा मग त्या इच्छांमुळे आपल्यावर दडपण येतं, म्हणजे आपलं स्ट्रेस होतो आणि मग त्याच्यामुळे डिप्रेशन वगैरे येतं असं सगळं. तर म्हणजे आपल्याला काहीतरी कारण पाहिजे ऍक्च्युली, की ही इच्छा बरोबर आहे किंवा वाईट आहे किंवा हे नाही करायला पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला एक कारण पाहिजे. आणि इच्छांचं उन्नयन आणि समत्व याच्यावर जरा जास्त असं मला वाटतं की, म्हणजे मी एवढं काही वाचलं नाही पण मी उपनिषद मध्ये बघितलेलं की की जे प्रेम असतं ते म्हणजे काय असतं की दुसऱ्यामध्ये स्वतःला बघणं. म्हणजे आता आपली अशी इच्छा असते की आपल्या मुलांना मिळावं किंवा माझ्या आई बाबांना हे मिळावं, तर ही जी इच्छा असते ती दुसऱ्यांसाठीची असते. म्हणजे आपण आपला स्वार्थीपणा सोडून आपण आपल्या आई वडिलांचा किंवा मित्रांचा विचार करतो. म्हणजे तो परीघ वाढलेला असतो ऑलरेडी आपला, पण तो समाजापर्यंत नसतो गेलेला. तर साधनेमधून ज्यावेळेस म्हणजे मला जसा अनुभव आला, ज्यावेळेस मी सुरू केलेलं त्यावेळेस बाबांना येऊन सांगितलेलं पण होतं की असं असं वाटतं मला. तर ज्यावेळेस आपल्याला देहाचं जडत्व लक्षात येतं आणि नाही वाटत की आपण हेच आहोत, आपण प्रत्येक हालचाल करताना ज्यावेळेस आपल्या हातांवर पूर्ण लक्ष देतो त्यावेळेस फक्त असं वाटतं काहीतरी काहीतरी एकत्र आलंय. आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही, हे नाहीच आहे ना. मग मग आपण स्वतःला देह नाही समजत आणि ह्याच्यातूनच समत्व भाव निर्माण होऊ शकतो आणि ह्याच्यातूनच इच्छांचं उन्नयन होतं. कारण आपण दुसऱ्या देहाला पण देह म्हणूनच बघतो, देह म्हणून नाही बघत आपण, मग म्हणूनच बघतो. आणि इच्छांचं दुसरं असं आहे की असं मला वाटतं की जी इच्छा आहे, कोणती पण इच्छा, ती बुद्धीपर्यंत गेली आणि बुद्धीने तिच्यावर विचार करून ठरवला आता हे करायचंच आहे, तरच ती राहू शकते. नाहीतर तिचं पुढे काहीच चालू नाही शकत. आणि ही जी बुद्धी असते, आता सपोज आत्मा वरच्या लेवलला आहे म्हणून आपल्याला देह जड वाटतो ना, कारण देह खालच्या लेवलला आहे आणि या दोघांमध्ये बुद्धी आहे. आणि म्हणून बुद्धी ठरवू शकते की आपल्याला कुठे जायचंय. मग ज्यावेळेस बुद्धी असं ठरवते की आत्मभाव खरा आहे, ती ती तेव्हा आत्मबुद्धीकडे जशी वर निघायला लागते तसतसा परीघ इच्छांचा पण वाढत जातो. की हे माझ्यासाठी येत, आता हे माझ्या कुटुंबाला पण मिळायला पाहिजे किंवा माझ्या पूर्ण समाजाला मिळायला पाहिजे, पूर्ण विश्वाला मिळायला पाहिजे. जोपर्यंत साधना नाही होत, कुठलीही साधना, तोपर्यंत हे शक्य नाही असं मला वाटतं. आणि यातूनच म्हणजे समत्व आणि इच्छांचं उन्नयन, ह्या दोघी पण गोष्टी एकत्रच चालतात. म्हणजे जसं जसं आपण सगळ्यांना एक समान बघत राहतो तसंच आपल्याला वाटू शकतं की ह्यांचं चांगलं व्हावं. जर त्याच्यामध्ये समानता नसेल तर आपल्याला कसं वाटेल की ह्याचं पण हेच चांगलं व्हावं जसं माझं झालंय. तर म्हणजे मला एवढं वाटतं की इच्छांचं उन्नयन, समत्व हे दोन्ही पण साधनेमुळे आणि आत्मभावाकडे बुद्धीने आत्मभावाकडे जास्त कलल्यामुळे होऊ शकतं. आणि मनाचं काय नाही, म्हणजे मनाला फक्त कारण लागतं की हे, म्हणजे थोडंसं कारण दिलं तरी एखादी वाईट इच्छा आपण तोडू शकतो किंवा एखादं चांगलं कारण दिलं तरी ती चांगली इच्छा बुद्धीपर्यंत जाऊ शकते.
तर एवढं मला वाटतं की म्हणजे दोन्ही पण गोष्टी आहेत त्या वेगळ्या नाही आहेत आणि त्या एकत्र घडल्या तरच विकास होऊ शकतो. एवढंच. पहिल्यांदा नमस्कार करतो. माझं नाव रवींद्र खराडकर. मी साधारण 1 ते 1.5 वर्ष कडे येत होतो सकाळच्या वर्गाला आणि एक शिबिर पण अटेंड केलं होतं मी बाबांचं. 2 दिवसाचा अनुभव होता तो आणि बावधनच्या जवळ झालं होतं ते शिबिर. आणि नंतर जेव्हा जेव्हा मला वेळ होईल तेव्हा तेव्हा बाबांच्याकडं मार्गदर्शनासाठी आणि चर्चेसाठी जात असतो आणि कधीही गेलं तर बाबा मला वेळ देतात आणि शंकांचं निरसन करतात आणि मी त्यांना अगदी मोकळेपणाने विचारतो काही गोष्टी. तर आता पहिल्यांदा जी आम्ही साधना चालू केली 1.5 वर्ष, त्याच्यामध्ये म्हणजे असे ध्यानमय हालचाली असं त्याला म्हणता येईल की काही आसनासारख्या स्थिती असतात त्या करायच्या डोळे मिटून. डोळे मिटून करण्यामागं 2 उद्देश सांगितले की आपण कोणाशी कंपॅरिझन करायचं नाही आणि त्याच्यानंतर हळूहळू मनाची आणि शारीरिक एकरूपता अनुभवता येईल असं त्याच्यामधलं तत्व होतं आणि ते आम्ही करत राहिलो त्याच्यामध्ये. आणि खरोखरच शरीरातले वेगवेगळ्या अवयवातले ताण ते हालचाली करताना कुठंपर्यंत आपण ताण घेऊ शकतो, सुखकर ताण कसे असतात, ह्या सर्व गोष्टी कळत गेल्या आणि हळूहळू मन आणि शरीर ह्याच्या एकरूपता काही म्हणजे एवढी काही क्लिअर झालेली नाही, पण काहीतरी दोघांचा संबंध आहे हे त्याच्यामधनं थोडंसं लक्षात आलं. आणि पुढं असं होऊ लागलं की दिवसभर याचा थोडा थोडा इफेक्ट राहू लागला. म्हणजे सकाळी जर तास 1.5 तास केलं तर दिवसभर पण त्याचा इफेक्ट राहू लागला आणि थोडंसं म्हणजे आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदारी असती तर थोडंसं एखादी काही कन्फ्लिक्ट झाले, चिडचिड झाली तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा उपयोग होऊन थोडंसं त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ लागलं. तर असं का होऊ लागलं त्याच्यावर विचार केला तर थोडंसं म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं की माझ्यामध्ये जी एखादी ऊर्जा आहे किंवा एनर्जी आहे ती केवळ माझ्यामध्ये नाही आहे, ती आजूबाजूला आसमंतात पण आहे आणि इतरांमध्ये पण आहे. तर मी एकदा बाबांना विचारलं होतं की बऱ्याचशा गोष्टी विचारत होतो की आपण एखाद्याचा मृत्यू झाला पण त्याचे बरेचसे अवयव चालू असतात बऱ्याचसा वेळ असेपर्यंत. म्हणजे अवयव सगळे डेड व्हायला वेळ लागतो पण ते अवयव काही एखाद्या सिंक्रोनाइज पद्धतीने जेव्हा जिवंत माणूस असतो तसे कार्य करत नाहीत. मग ह्याला काय, ह्याचा अर्थ ह्या अवयवांना जो एक आज्ञा देतो किंवा सिंक्रोनाइज करतो अशी काहीतरी एक शक्ती किंवा ऊर्जा आहे आणि ती निघून जाती आणि त्याच्यामुळं त्यांचं कोऑर्डिनेशन बंद पडतं असं थोडंसं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थीच म्हणतो मी स्वतःला, अजून विद्यार्थी असल्यामुळं मी माझ्या ह्याच्या प्रिन्सिपल प्रमाणे, आमच्यामध्ये एक प्रिन्सिपल असतं की प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतात. म्हणजे कुठलीही ऊर्जा तयार करता येत नाही किंवा तिचा नाश होत नाही, केवळ ऊर्जेचं रूपांतर होतं एका ऊर्जेमधनं दुसऱ्या ऊर्जेमध्ये. म्हणजे हीटचा लाईट तयार होईल, विंडची इलेक्ट्रिसिटी तयार होईल, असं एक प्रिन्सिपल असतं. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपण हायर सेकंडरीला पण शिकतो. मग त्याचं मी काहीतरी म्हणजे त्या दृष्टीने म्हणजे अगदी म्हणजे मला यौगिक ह्याच्यातले शब्द वापरता येणार नाहीत पण त्याचा मी माझ्या दृष्टीने अर्थ काढला, अरे ही ऊर्जातले सगळीकडे भरलेली, केवळच कन्व्हर्शन होतं. माझ्यात जशी ऊर्जा आहे तशी आसमंतात आहे, तशी दुसऱ्यात पण एखादी ऊर्जा आहे आणि या ऊर्जेचं स्वरूप काय आहे की एकसारखंच आहे, फक्त कन्वर्ट होती ती एकमेकांमध्ये. मग हे लक्षात आल्यावर थोडस परत ह्यालाच काय चैतन्य म्हणतात की काय, असा मी विचार केला की आपण जे म्हणतो की सगळीकडे चैतन्य भरून राहिलेलं आहे, माझ्यात जे चैतन्य आहे तेच इतरांमध्ये पण चैतन्य आहे, असा मीच अर्थ काढला. आणि मग आपोआपच असं थोडंसं लक्षात येऊ लागलं की मग माझ्यात चैतन्य आहे ते इतरांमध्ये पण आहे, माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये. मग आपणच का अट्टाहाल करायचा, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे म्हणून. किंवा एखादी आपली चोरी झाली तर काय एवढं काय झालं, ती दुसऱ्या चैतन्याकडे गेली ती चोरी, असं थोडीशी भावना जागृत होऊन म्हणजे थोडंसं एक मानसिक शांती किंवा इच्छेचं आपण काय म्हणतो की एक एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही
तरी एवढं काही त्याचं वाटणार आहे, कुठल्या तरी दुसऱ्या चैतन्याला तरी ते मिळालंच आहे ना असं होऊ लागलं. पण हे फार कमी लेव्हलला आहे अजून, की अजून पण असे काही कसोटीचे प्रसंग येतात आणि हे होतात आणि मी तू होतोच. कारण मी स्वतःची समजत काढतो की मी मनुष्य प्राणी आहे, तेवढ्या काही अजून मी प्रगत अवस्थेला गेलेलो नाही. पण ह्या ज्या इलेमेंटरी गोष्टी आहेत की आपल्यालाच सगळं असण्यापेक्षा ह्या दुसऱ्या चैतन्याचं पण आहे, त्या झाडाचा पण काहीतरी अधिकार आहे, त्या मुंगीचा पण काही अधिकार आहे. घरात तुला आपलं घर आहे, पण कोण म्हणतं की ते तुझं आहे, तिथं झुरळ पण राहणार, तिथं पाली पण राहणार. सगळ्यांनाच त्या गोष्टी निसर्गाने अलाउड केलेल्या आहेत. असं कसं म्हणता येईल की फक्त हे माझंच आहे म्हणून? असं थोडंसं म्हणजे एक त्याच्यामध्ये खोडी निर्माण झाली आणि आपोआपच म्हणजे ह्याला तुम्ही इच्छेचं हे म्हणा, उन्नयन म्हणा किंवा स्टॅबिलिटी म्हणा या गोष्टी आपोआपच येत गेल्या. पण अजूनही मी प्रामाणिकपणे सांगतो की ह्या अगदी इलेमेंटरी लेव्हलला आहेत, 5 ते 10% आहेत. आणि अजूनही काही ठिकाणी चिडचिड होती, मला हे पाहिजे असं वाटायला लागतं. पण निदान 5-10%, 20% जरी आल्या तरी एक शांतता अनुभवता येते. आणि निश्चितच मला वाटतंय की जर ही साधना चालू ठेवली आपण, मग हे ह्याला आपण टेक्निकल शब्द योगातले वापरा किंवा समजून घ्या, काही करा. ते जर बाबा म्हणतात त्याप्रमाणे ते ज्ञानाचं रूपांतर बोधात झालं तर खरोखरच त्याचा आपल्याला प्रत्यक्षात उपयोग होऊ शकतो आणि एक शांती अनुभवता येते. तर हे सगळं केवळ बाबांच्या मार्गदर्शनामुळं हे बीज रोवलं गेलं. आणि ते थोडंसं आता म्हणजे पटायला लागतं आणि पटून झाल्यामुळे मी पण काय करतो की या या ह्याच्यातले जे साधक आहेत किंवा मार्गदर्शक आहेत, बाबा आहेत, या सगळ्यांशी चर्चा मन मोकळेप्रमाणे करतो आणि परत परत काही गोष्टी विचारतो. एकाच ह्याच्यामध्ये काही सगळे कंगोरे कळत नाहीत किंवा सगळ्या गोष्टी कळत नाहीत. पण मी नेहमी प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो. अरे हीच एनर्जी आहे सगळीकडे पसरलेली, आणि काय एकमेकासाठी आपण हेवे दावे नेते करत बसायचं, पूर्वग्रह वगैरे. आपल्यासारखीच एनर्जी त्याच्यामध्ये आहे आणि सगळ्या प्राणीमात्रामध्ये आहे. इव्हन निर्जीवांमध्ये पण ही एनर्जी आहे, फक्त त्यांचे ॲटॉमिक व्हायब्रेशन्स वगैरे यांच्या फ्रिक्वेन्सी वेगळ्या आहेत, पण त्यांच्यामध्ये जर एनर्जी आहे तर आणि मी एकदा असं पण म्हणलं होतं बाबाने, म्हणजे विचारलं होतं, आपण म्हणतो मनुष्य योनी प्रगत आहे म्हणून, पण वनस्पती पण आपल्यापेक्षा प्रगत असू शकतील. कारण त्या एका जागी राहतात आणि त्याच्या सगळ्यांना म्हणजे हे करतात, सांभाळून घेतात, हे करतात. आपल्यापेक्षा जास्त क्वालिटी त्यांच्यामध्ये येतील, हा देखील मी प्रश्न विचारला होता. आणि मी असा पण एकदा विचार केला होता की आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी, जीव, जंतू असतात. मग त्यांच्या पण कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्यांच्या काही भावना वगैरे त्या आपल्यावर इफेक्ट होत नसतील हे कशावरून? आपल्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिकवर. कारण तो देखील जीवच आहे शेवटी. आपण फक्त बाहेरचा विचार करतो, पण आतमध्ये देखील एक अख्खं ब्रह्मांड आहे. तर त्याचा पण आपल्यावर इंटरॅक्शन होत असतं. पण थोडंसं नंतर कळालं की ह्याला सगळ्याला बांधून ठेवणारी गोष्ट काहीतरी एक एनर्जी आहे आणि ती निघून जाती आणि त्या एनर्जीचं त्याच्यावर प्रभुत्व असतं आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. अजून सगळं अस्पष्ट आहे, सगळं काही कळत नाहीये आणि मला मार्गदर्शन लागणारच आहे बाबांचं वगैरे. आणि जे थोडाफार काय इथं जो म्हणता येईल एक 5-10% जो प्रवास झाला तो केवळ बाबांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने झालेला आहे. आणि संधी दिल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे बाबांनी मगाशी बोलताना सांगितलं की काही तुमचे विचार व्यक्त केलेत ह्या विषयाशी संबंधित, तर कोणी तुम्हाला हसणार नाही, असं अगदी प्राथमिक स्वरूपाचं नॉलेज आहे, त्यातनं मी हा विचार व्यक्त करतेय. की मला असं वाटतं की इच्छांचं उन्नयन करण्यासाठी जशी मनाची शक्ती आवश्यक आहे की जी साधनेतून येते, तशी परिस्थिती अनुकूल असणं ह्याचा पण भाग याच्यामध्ये आहे का? म्हणजे समजा एखादा गरीब माणूस असेल की ज्याला रोजचं अन्न मिळण्याचा प्रॉब्लेम आहे, की आज मला खायला मिळेल की नाही, तर जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याची इच्छा उन्नत दिशेला जाणं अवघड आहे असं मला वाटतं. म्हणजे आपली जी अशी हायरार्की ऑफ नीड आपण म्हणतो की अगदी बेसिक गरजांपासून ते आपण सेल्फ एस्टीम पर्यंत जातो. तर ज्या माणसाच्या बाबतीत हे सगळं पूर्ण होत जातं, त्याच्या इच्छा उन्नत दिशेला जातात का अनुकूल परिस्थितीमुळे? आणि जर असं झालं की माझ्या घरामध्ये काही प्रॉब्लेम आहे, माझ्या मुलाचं शिक्षण होत नाहीये, तर माझ्या इच्छा तिथे अडकून पडणार. मग त्या जर मला उन्नत दिशेला न्यायच्या असतील की समाजाचं कल्याण व्हावं इकडे, तर ही जी माझी इच्छा आहे या लेव्हलची की माझ्या मुलाचं चांगलं व्हावं असं मला इथे वाटतंय आणि त्यासाठी मी अस्वस्थ आहे,
तर ती इच्छा मी दाबून टाकायची का मनाची पॉवर वाढवा, म्हणजे इथे थोडस मला हा पडलेला प्रश्न आहे की परिस्थिती प्रतिकूल असेल आणि त्या त्या लेव्हलला माझ्या इच्छा पूर्ण होत नसतील तर मी वरती कशी जाणार, असा पडलेला प्रश्न आहे. माझं नाव मेधा देशपांडे. बाबा बोलू का? हो, जरूर जरूर. हां, मी गेले 2-3 महिन्यांपासून मी ऑनलाईन योग साधनेत पार्टिसिपेट करते. तर मला म्हणजे मी खरं तर वाचलं नाहीये पुस्तक, पण हे जे मी ऐकलं आता त्याच्यावरनं मी बोलतेय की समज आपल्याला म्हणजे आता मला एखादी इच्छा झाली की मला मैत्रिणीसोबत कॉफीला जायचंय आणि एकच मिनिट. हां, आणि त्यानंतर मला म्हणजे माझी इच्छा ती पूर्ण झाली आणि मला त्यातनं खूप आनंद मिळाला. तर तो वाईट आहे का? म्हणजे ती इच्छापूर्ती झाली आणि ती इच्छा फक्त माझ्यासाठी होती किंवा मे बी मैत्रिणीपुरती पण असेल आणि आम्हाला खूप आनंद झाला आणि इट बिकेम अ मेमरी. हे एक झालं. ऍट द सेम टाइम मला कोणासाठी तरी आता समज घरी काम करणाऱ्या आपल्या इथं बायका असतात तर त्यांच्या मुलासाठी काहीतरी मी ते पण केलं, म्हणजे काहीतरी मदत केली त्यांना, शाळेच्या फीस भरल्या वगैरे. तर म्हणजे असं समाजासाठी पण केलं. तर ती पण एक इच्छा मनात होती की काहीतरी करावं या बाईंसाठी, या आपल्यासाठी इतके झटतात. तर ती पण इच्छाच आहे आणि ती पण पूर्ण झाली. तर ती थोडी सोशल झाली आणि म्हणजे माझ्यासाठी म्हणून मी इच्छा एखादी पूर्ण केली माझ्या आनंदासाठी, तर ती वाईट आहे का? आणि समज मी समाजासाठी केली तर ती चांगली आपण म्हणतोच आहे. तर म्हणजे काय डिफरन्स आहे हा? आणि म्हणजे चांगलं आणि वाईट आहे का यात काही? असा प्रश्न मला पडलेला आहे. बोल बोल बोल. म्हणजे आता एक क्वेश्चन विचारलेला ना की परिस्थितीवर डिपेंड करतं का हो हो हो. हे, तर मला असं वाटतं की नाही करत परिस्थितीवर. म्हणजे फक्त एवढ्यावर डिपेंड करतं की गुरु मिळालाय का तुम्हाला, कोणता पण. मग गुरु असेल तर मिळू शकतं, नाहीतर मग आता जेवढे श्रीमंत लोक आहेत ते गेलेच असते की याच्यावर, म्हणजे त्यांच्या इच्छांचं उन्नयन होऊन समत्व त्यांनी प्रस्थापित केलंच असतं. पण असं नाहीये ना. म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत गुरु दिशा नाही दाखवत तोपर्यंत नाही होऊ शकत, परिस्थिती कशी असेल तरी. बस एवढंच सांगायचं. चांगलं आहे. बाबा नमस्कार, अतुल बोलतोय. हो, बोल बोल अतुल बोल. बाबा मला असं आतापर्यंत जी काही गेली 1-1.5 वर्ष तुमच्या संपर्कात आल्यापासून साधना करत आलेलो आहे. इनकन्सिस्टंट असली तरी करतोय, पण तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा अल्पक्षणांसाठी जेव्हा निर्विचारता येते तेव्हा कुठलीच इच्छा उरत नाही. आणि त्यावेळेला ते जे क्षण असतात ते माझ्यासाठी सर्वात आनंदाचे क्षण असतात असं मला वाटतं. आणि त्याचंच एक्सटेन्शन पुढे मी विचार केला की इच्छांचं कितीही प्रगती झाली, कितीही त्यांचा हे विस्तार वाढला तरी त्याचं फायनल आउटकम कुठे ना कुठेतरी दुःखातच होतं. आता मला असा प्रश्न पडतो की काही माझ्या इच्छा आहेत ज्या पूर्ण नाही झाल्यात, लहानपणापासून असतील किंवा तारुण्यातल्या असतील, त्या दडवल्या गेलेल्या आहेत. पण त्यांच्यामुळे सुद्धा मला ज्या इच्छा पूर्ण होतात त्यांचं जे दुःख होतं त्याच्यापेक्षा जास्ती दुःख होतं. म्हणजे फायनली असं मला प्रश्न पडतो की जर का कितीही उन्नयन झालं तरी जर का दुःखच होणार असतील इच्छांच्यामुळे, तर मग त्या इच्छा येऊच नये अशी पातळी कशी गाठता येईल असं मला नेहमी प्रश्न पडतो. कारण मला हा अल्प अनुभव जे काही येतात साधना करताना त्याच्यात हे जाणवलेलं आहे बोधन की जेव्हा कुठलाच विचार नसतो, अगदी मायक्रो सेकंडसाठी असेल, त्यावेळेला कुठलीही इच्छा नसते आणि त्यावेळेला सर्वात जास्त आनंदात असतो. आता हा आनंद विस्तारण्यासाठी साधना जास्ती करायला हवी हे मला माहिती आहे. पण इच्छा ज्या दडलेल्या आहेत किंवा ज्या येतील त्या होऊ नयेत ह्याच्यासाठी आपण कुठल्या दिशेने पावलं उचलावी असं मला प्रश्न पडतो. कारण
खूप चांगलं चालली आहे चर्चा. त्याला एक चालना द्यायची म्हणून एक हे मांडतो तुमच्याकडे की म्हणजे इच्छा ज्या मुळात निर्माण होतात त्या काहीतरी आत्ता आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं व्हावं आणि माझ्या आयुष्यात आत्ता जे सुख मी अनुभवतोय त्याच्यापेक्षा जास्त प्रतीचं सुख मिळावं अशी आकांक्षा असते. आणि त्यातनं इच्छा निर्मितीमध्ये पुऱ्या होणं वगैरे ही प्रक्रिया सुरू होते. तर इच्छा आता हा म्हणला अतुल तसं की मी जर निर्विचार झालो आणि माझ्या स्वरूपाच्या अस्तित्वाची मला जाणीव झाली की जे सच्चिदानंदमय आहे आणि तिथल्या आनंदाची प्रचिती आली आणि त्यांनी मी त्या प्रचितीमुळेच मला एक चालना मिळेल साधनेसाठी. तर मी अजून 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 साधनेमध्ये खोल जाईल आणि तसा मी जात गेलो की ती आनंदाची जी अवस्था आहे तर ती दीर्घकाळ टिकायला लागेल आणि तशी ती टिकायला लागली की आनंदासाठी मला इच्छांच्या मदतीने बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे जसं आता कोणी मला वाटतं सुमेधाताई आणि सुनीतानी सांगितलं कोरांनी की पूर्वी मैत्रिणींबरोबर बाहेर जाताना तिला ज्या प्रकारचा आनंद मिळायचा तर आता ती त्यांच्याबरोबर जाते बाहेर पण आता ती आनंदाने बाहेर जाते आनंदासाठी जात नाही. आणि हा खूप बेसिक फरक आहे. आपण आनंदासाठी बाहेर जातो त्याला त्या इच्छांनी आपण प्रभावित असतो आणि आनंदाने जातो तर त्याला ऑलरेडी आपले इच्छांचा स्तर विस्तारलेला असतो त्याला आपण तृप्त असतो. तृप्त मनाने ज्याला आपण बाहेर जातो आणि दुसऱ्यांच्या बरोबर जातो एखादं काहीतरी आपल्याला वाटलं म्हणून आपण एखादी इच्छा पुरी करतो तर त्याच्या मागची मानसिकता खूप वेगळी असते. ती जर आपण चांगल्या प्रकारे समजून घेतली असेल तर मग कॉन्फ्लिक्ट निर्माण होत नाहीत काही. आणि जसं आपली असा एक विचार आला होता ना की आणि घरामध्ये जर प्रतिकूल परिस्थिती असेल राजश्री म्हणत होती मगाशी की प्रतिकूल परिस्थिती असेल तर काय आहे की अडचणी ज्या आहेत त्या येणारच आहेत आणि त्या आपल्याला सोडवायला लागणार हे उघड आहे. पण त्या सोडवत असताना पण जर खूप रिअलिस्टिक विचार केलेला असेल वस्तुनिष्ठता असेल सत्यनिष्ठता असेल आणि ते सोडवायचे नाही तसं नाहीये. आलेले प्रश्न तर सोडवावेच लागणार आणि ते काही नाकारतोय असं पण नाही म्हणतोय त्याला सामोरं आपण एकीकडे जात होतो. पण पॅरलली साधना जर करत असलो आपण आणि त्याच्यासाठी वेळ देत असलो आणि जाता जाता ती शांती समाधान आनंद जर आपल्याला रोज थोडा थोडा का होईना मिळत गेला तर त्यांनी एक आपली दृष्टी बदलत जाईल. म्हणजे त्या समस्येकडे पाहण्याची दृष्टी बदलत जाईल. कारण आपण त्या समस्येने ग्रस्तच असलो आणि तेच ओझं वाहत असलो सारखं तर त्यांनी दबून गेलेले असलो तर मग आपल्याला त्याच्याखेरीज दुसरं काही दिसणारच नाही. पण जर आपण प्रश्न तो सोडवतोच आहोत पण काही त्याच्यापासून पळून जात नाही आहोत तो नाकारत नाही आहोत. जो काही अडचण आपल्या आयुष्यात असेल घरामध्ये असेल आपल्या नातेवाईकांच्या संदर्भात असेल तर ते करत असताना आपली मानसिकता काय आहे याच्यावरती त्या अडचणीचा आपल्याला होणारा त्रास अवलंबून असतो. म्हणजे मी या साधकांना येणाऱ्या सांगतो की अशी काहीतरी अडचण आली आणि खरोखर जेन्युइन अडचण असेल की तुम्हाला आता वेळेचा कन्स्ट्रेंट यायला लागला वेळेच्या मर्यादा पडायला लागल्या आणि साधनेला वेळ मिळेनासा झाला आणि घरात थांबून त्या व्यक्तीची सेवा करणं आजारी तर त्याच्यासाठीच तुमचा सगळा वेळ जाणार असेल तर कॉन्फ्लिक्टमध्ये न पडता तर त्या व्यक्तीची सेवा हेच आपल्या साधनेचं एक्सटेन्शन समजलं आपण आणि कॉन्फ्लिक्ट राहिला नाही डोक्यात काही गोंधळ राहिला नाही. आणि आज बाबा मला अगदी आयडियल जशी मी साधना करत असे तशी करता येत नाहीये पण मी साधनेचं एक्सटेन्शन त्याचं एक विस्तारित रूप म्हणून त्या व्यक्तीबरोबर राहतोय त्याची सेवा मनापासून करतोय. तर तसं करणं जर साध्य झालं तर ते आपल्या इच्छेचं उदात्तीकरण झालं. असं लक्षात ठेवायला पाहिजे की इच्छांचं उदात्तीकरण ही सुद्धा इच्छा असून चालत नाही. तर आपल्या आयुष्यात इच्छा निर्माण होत आहे त्याचं आपण स्वरूप लक्षात घेतोय त्याच्यातनं आपल्या आयुष्यात काही काही प्रसंग घडतायत त्या इच्छेच्या प्रेरणेने आपण काहीतरी कृती करतोय त्याचे काहीतरी परिणाम समोर येत आहेत
त्याच्यातनं आपलं काहीतरी लर्निंग होतंय, आपल्याला त्या इच्छांचं सगळं स्वरूप प्रकट हे समोर असं उलगडत चाललंय आणि त्यातनं हे बोधात्मक जाणीव होते. अरे खरंच हे इच्छा एका पाठोपाठ एक निर्माण होत आहेत, एक पुरी केली की दुसरी निर्माण होते, त्याच्यातनं अजून 100 निर्माण होतात. त्यासारखे मागे मी धावतच राहतो आणि ऍट द एंड ऑफ द डे असं लक्षात येतं की अरे मी नुसतं धावून धापा टाकतोय, दमलोय आणि जेवढ्या इच्छांच्या पूर्तीसाठी मी जेवढं पळापळ केली, धावपळ केली, त्या मानाने माझ्या हातात अगदीच फुटकळ काहीतरी लागतंय. तर हे ज्याला बोधाने लक्षात येतं त्याला त्या इच्छा, अनावश्यक ज्या इच्छा असतात ते गळून पडतात. म्हणजे इच्छांचं उन्नयन हे इच्छा पूर्तीनंतर ज्याला तृप्ती येते त्यातनंच ते गळून पडतात. म्हणून त्याच्या मागचा हेतू असा आहे, इच्छांचं उन्नयन याचा अर्थ काय, इच्छांचा त्याग करणं नाहीये, इच्छांचा त्याग घडणं आहे. इच्छा पूर्ती करता करता माझं त्याचं दर्शन घडतं इच्छेचे आणि ते दर्शनात मला त्याच्या मर्यादा लक्षात येतात आणि त्या मर्यादा लक्षात आल्यामुळे अनावश्यक, अतिरेकी आणि अतिरंजित आणि अवास्तव अशा काही इच्छा असतात, तर त्याच्या मागे धावणं एक कसं व्यर्थ आहे याचा एक आतून प्रकाश पडला डोक्यामध्ये, एक बोध झाला. तर तशा प्रकारच्या इच्छा गळून पडल्या आणि ते काही असं ठरवावं लागलं नाही की आता मला उद्यापासून मी इच्छा करणार नाही कुठली, चांगली इच्छा वाईट इच्छा असं न करता म्हणजे इच्छा पूर्तीच्या प्रयत्नांची परिणती जी होते त्याचा जो परिणाम म्हणून आपल्याला जे काही फळं मिळत असतात तर त्यांच्या एक मिळालेलं फळ आणि त्यात टाकलेलं परिश्रम हे किती डिस्प्रपोर्शनेट आहे, किती व्यस्त त्यांचं प्रमाण आहे, हे जर आपण लक्षात घेतलं तर काही न सांगताच अनावश्यक इच्छा गळून पडतील. असं काय आपल्याला पटवून द्यावं लागणार नाही, नाही असं मी माझ्या पुरता विचार करते, असं कसं करून चालेल, मला सगळं हे बघायला पाहिजे असं ठरवावं लागणारच नाही. तर तुम्ही आपोआपच वेगळ्या प्रकारे विचार करायला लागाल आणि तो जो आपोआप ह्याचा अर्थ असा की उत्स्फूर्तपणे, सहजपणे, कारण तुम्हाला ते एक डोक्यात स्पष्ट झालेलं असेल की हे डिस्प्रपोर्शनेट आहे आणि त्यामुळे मग त्यांचं स्वरूप लक्षात आलं आणि त्या गळून पडल्या. आणि त्या गळून पडल्या ज्या क्षणी हे शक्य होईल त्याला असं लक्षात येईल की माझी जी व्यक्तिगतता आहे, फक्त मायापुरतं जे बघत होतो ती व्यक्तिगतता सुद्धा गळून पडली त्याच्याबरोबर. आणि ती गळून पडल्यानंतर जी अवस्था प्राप्त होईल ती नैसर्गिकपणे व्यापकतेची असेल. नैसर्गिकपणे तुम्ही सगळ्यांचा विचार आत्मीयतेने करायला लागेल. ते कुटुंबातली व्यक्ती असेल, एखादं पशुपक्षी असेल, घरातलं एखादं पाळलेला प्राणी असेल, कामाला येणारी माणसं असतील, ओळखीची लोक, अनोळखी लोक, सगळ्यांच्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारची अवस्थांतरण तुमचं आतलं झालं की त्या इच्छांचंही अवस्थांतरण होईल. आणि तसं झालं की तुम्हाला असं जाणवायला लागेल ते आपलेपणाची जी भावना आहे, म्हणजे खराडकरांनी जे सांगितलं की किंवा मनाली सुद्धा म्हणली की चैतन्य सगळीकडे एक आहे आणि मीच जे सगळीकडे आहे असं मला लक्षात यायला लागलं. आणि एक मागे मी बोललो होतो, आता हा एक तुम्ही विचार पुढच्या ह्याच्यासाठी डोक्यात ठेवा वाटलं तर, की इच्छांचं उन्नयन झाल्यामुळे माझी ज्याला व्यक्तिगतता गळून पडते त्याला खऱ्या अर्थाने पसायदान मला मनातून त्याच्याविषयी ते म्हणावं, त्याचा अर्थ लक्षात घ्यावा आणि तशी मानसिकता आपली असावी अशी भावना त्यातनं निर्माण होते. त्या सर्वेपी सुखीनः सन्तु ही प्रार्थना आपण ज्या म्हणतो, तर त्या प्रार्थनेचा जो अर्थ आहे तो माझ्या जीवनात खरोखर उतरावा अशी जेव्हा प्रेरणा आतून तुम्हाला मिळते तर त्याला तुमच्या इच्छांचं उन्नयन झालेलं असतं. इच्छांचं उन्नयन सांगण्याचा हेतू असा की इच्छांचं उन्नयन करावं लागत नाही, होतं. आणि ते कशाने होतं, आत्मस्थितीने होतं. स्वरूपाच्या जवळ राहिल्यामुळे आणि त्यातनं मिळणाऱ्या तृप्तीमुळे तुम्हाला इच्छांची आवश्यकता राहत नाही. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की इच्छांची आवश्यकता राहत नाही, इच्छा निर्माण होणं थांबतच नाही. पण अज्ञानात असताना, अज्ञानाने प्रभावित असताना इच्छांच्या मदतीने आपल्या आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य घडणार आहे, त्या पुऱ्या केल्या की फार मोठं सुख मिळणार आहे, या भ्रमातनं पण बाहेर पडलेलं असतं. कारण काय आहे की
बेसिक गोष्टी ज्या असतात तर त्या आपण जोपर्यंत जिवंत होतो तोपर्यंत त्या तशाच चालू राहतात. इच्छा निर्माण होणं, त्या पुऱ्या होणं किंवा अपुऱ्या राहणं आणि काही त्यातनं अजून निर्माण होणं, ही जी निसर्गदत्त प्रक्रिया आहे ती तशीच चालू राहते. फक्त आपण आपल्याला त्याचा साक्षात्कार घडल्यामुळे, आपल्याला त्याचा अर्थ समजल्यामुळे त्याच्या प्रभावातून आपण मुक्त होतो. हा एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की इच्छांचं उन्नयन होणं याचा अर्थ इच्छा निर्मितीच थांबली असं नाहीये. जसं निर्विचारतेची प्रचिती येणं याचा अर्थ विचार करण्याची क्षमताच तुमची नाहीशी झाली असा अर्थ होत नाही. तर विचार निर्मितीची प्रक्रिया तुम्हाला समजल्यामुळे आणि साधनेचा एक नैसर्गिक परिणाम म्हणून निर्विचारतेची अनुभूती तुम्हाला आली आणि तुम्हाला खूप छान प्रगाढ शांती मिळाली आणि त्यावेळी उलट तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे विचार करायला लागला आणि ते चांगल्या प्रकारे करायला लागल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रश्न चांगल्या प्रकारे कळायला लागले, ते सुटायला लागले आणि त्यामुळे समस्यांचं संख्या आणि तीव्रता कमी व्हायला लागली. त्यामुळे मन तुमचं मोस्ट ऑफ द टाइम शांतच राहायला लागलं. तसं सुनीता म्हणत होती तसं ते शांतच राहायला लागलं आणि ते शांत राहिल्यामुळे अनावश्यक इच्छा कळून पडायला लागल्या आणि त्याचा काही असा त्रास होईल असा झाला नाही. आपल्याला काहीतरी कॉफी पिवायची वाटते म्हणून जाणं आणि कॉफी पिणं आणि मैत्रिणीला वाटते तर तिला कंपनी म्हणून जाऊयात आपण असं जाणं, त्याच्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे की दिसायला दोघे जणी कॉफी पिताना दिसतील पण एक आहे त्या कॉफीमध्ये सुख शोधते, दुसरी जी आहे ती सुखाने कॉफी पिते, त्यातला फरक आहे. आणि तो जर लक्षात आला तर तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येईल. तर चांगला सगळ्यांचा सहभाग राहिला आज. अजून काही तुम्हाला शेवटचं काही कोणाला बोलायचं असेल एखाद्याला तर बोलता येईल. मग आपण समारोप करूया. तर असाच सहभाग आपल्याला पुढच्या वेळेला सुद्धा अपेक्षित आहे आणि तुम्हाला लक्षात येईल म्हणजे की आता मनाली ही काही 2-3 वर्ष इथे आलेली नाही शांती मंदिरमध्ये, पण ती करते तिची साधना. तिच्या बोलण्यातनं तिने विचार केलाय असं लक्षात येतं आपल्या. खराडकर प्राचार्य त्यांच्या याच्यातनं ते अभ्यास करतात असं लक्षात येतं, राजश्रीच्या सगळ्यांच्या याच्यातनं लक्षात येतं. म्हणजे तर तसं ते प्रत्येकाने ज्या ज्या प्रकारे विचार केलाय, जसा केलाय, ज्या प्रमाणात केलाय त्यांनी काही बिघडत नाही. विषय कुठलाही जरी असला तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचा भाग हाच आहे की मुळात जाऊन त्याचा छडा लावणं, त्याचं दर्शन घेणं, त्या विषयाच्या चिंतनाला दिलेला असतो त्याचं मूळ स्वरूप लक्षात घेणं आणि ही जी प्रक्रिया आहे ऍक्टिव्ह लर्निंगची तर ती जर आपल्या जागी झाली आणि त्यात आपण रमायला लागलो तर मग साधना ही खूप अशी आनंददायी घटना, अशी फार तुम्ही असं त्याचं बाऊ करत नाही, असं हसत खेळत साधना होत राहते आणि त्याचं महत्व खूप आहे. त्याचं ओझं वाटायला लागतं साधना 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 साधना, पण प्रमाणाबाहेर गंभीर होतो अशी काही गरज नाही. बरोबर आहे बाबा की आपण जी चर्चा करतो हे करतो ती जर आपण दिवसभरामध्ये किंवा जीवनात पडताळून पाहिली तर ती एक लॅबोरेटरी तयार होती. जीवन ही एक लॅबोरेटरी होती. अगदी आणि तुमचे सेशन्स हे क्लासरूम थेअरी होती. दोन्ही जेव्हा ते घडतं तेव्हा ते थोडं थोडं उमजायला लागतं. खरंय. बरोबर. आणि दिवसभरच साधना घडते असं ठरवून करावं लागत नाही. करेक्ट. अनुभव यायला लागतो त्याच्यामध्ये. हो तसंच आपल्याला अभिप्रेत आहे. हो अगदी बरोबर बरोबर. तुम्ही तो बेस म्हणजे माझ्या बाबतीत तो बेस आता तुमच्यामुळे थोडासा तयार झालाय 5-10% आणि तो अशा सेशन्स मुळे अजून एनरिच होत जातो, पुढे जातो.
तुम्ही मला वाटतं 5-10% म्हणायचं कारण नाही, थोडे वाढवायला हरकत नाही. नाही, कधी कधी काय होतात की कधी कधी तोल ढळतो, रागराग होतो, हेवा वाटतो दुसऱ्यातला. पण ते काय होतं की 100% 5-10 वेळा मानसिक शांती म्हणजे हे सगळं आठवून शांत होतो. पण तरी पण 80% अजून ह्या सगळ्यांवर थोडा 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 असं हे आलं पाहिजे. जागृती येणं महत्वाचं असतं. हा 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 जागृती आली की हळूहळू ते कळून पडतं. अगदी तुम्ही बरोबर शब्द सांगितला. जागृत राहत नाही, 5-10% जागृती जागृती यायला राहते. लागते. बरोबर आहे, बरोबर आहे. धन्यवाद बाबा. ओके.